वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचं आज विस्तारीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात आला। वनाज ते चांदणी चौक हा 1.2 किलोमीटरचा आणि रामवाडी ते वाघोली हा 11.6 किलोमीटरचा मेट्रो मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली। खरं तर गेल्या अनेक वर्षानुवर्षाची पुणेकरांची प्रतीक्षा मेट्रोची संपली। माननीय पंतप्रधानांनी पुण्यामध्ये मेट्रोचं भूमिपूजन केलं होतं। त्यांच्याच कार्यकाळामध्ये मेट्रोचं उद्घाटन पण झालं आणि टप्प्याटप्प्याने आता मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण होतंय। जो प्रस्ताव आपल्याकडनं केंद्रामध्ये गेलाय त्याला पीआयबीची मान्यता लागणार आहे आणि मग केंद्रीय मंत्रिमंडळाची, तो म्हणजे खडकवासला ते खराडी याही मार्गाची मान्यता पीआयबीची मिळावी आणि नंतर मंत्रिमंडळाची ही मागणी किंवा याच्यावरती सुद्धा चर्चा माननीय खट्टर साहेबांशी झाली। ते अत्यंत सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला। साठी खूप आनंदाचा दिवस आहे। एक ऐतिहासिक आजचा हा दिवस म्हणावा लागेल की पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाली, मेट्रोचा विस्तार टप्प्याटप्प्यानं होतोय। आज एका महत्त्वाच्या मार्गाचं विस्तारीकरण झालं। वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचं आज विस्तारीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात आला। वनाज ते चांदणी चौक हा 1.2 किलोमीटरचा आणि रामवाडी ते वाघोली हा 11.6 किलोमीटरचा मेट्रो मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि आता जवळपास एकूण हा दोन्ही मिळून 12.75 किलोमीटरचा नवीन मेट्रो मार्ग याचं काम सुरू होण्याचे आता सगळ्या अडचणी संपल्या आणि आता पुन्हा या मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण आता सुरू होईल। एकूण 13 स्टेशन्स या मेट्रो मार्गामध्ये असतील। खरं तर गेल्या अनेक वर्षानुवर्षाची पुणेकरांची प्रतीक्षा मेट्रोची संपली। माननीय पंतप्रधानांनी पुण्यामध्ये मेट्रोचं भूमिपूजन केलं होतं। त्यांच्याच कार्यकाळामध्ये मेट्रोचं उद्घाटन पण झालं आणि टप्प्याटप्प्याने आता मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण होतंय। एकूण 32 किलोमीटरचा मेट्रो मार्ग आज पुण्यात सुरू असताना आता नव्यानं परत 12.75 किलोमीटरचा हा नव्यानं मेट्रो मार्ग आता पुण्यामध्ये होईल आणि ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आता एकूण पुण्याचं हे पूर्व आणि पश्चिम जे काही टोक आहे ते जोडलं जाईल। पुण्याच्या एकूणच ह्या सगळ्या उपनगरांना जोडणारा हा मार्ग असेल। त्यामुळे माननीय मोदीजी, माननीय देवेंद्रजींना मी पुणेकरांच्या वतीनं धन्यवाद देतो। मागच्याच महिन्यामध्ये 30 मेला याला मंजुरी मिळावी, या मार्गांना मंजुरी मिळावी म्हणून केंद्रीय नगर विकास मंत्री माननीय मनोहरलाल खट्टरजी यांची मी भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये खूप चांगली चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली। त्याच्यामध्ये 2 विषय या भेटीमध्ये ज्याच्यावरती आम्ही चर्चा केली, जी मी त्यांच्याकडे मागणी केली होती। एक तर आज जो मंजूर झाला त्या मार्गाच्या विषयी वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या दोन्ही मार्गाला पीआयबीची मान्यता झाली। आता केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता हवी, हा एक विषय होता। आणि दुसरा जो प्रस्ताव आपल्याकडनं केंद्रामध्ये गेलाय त्याला पीआयबीची मान्यता लागणार आहे आणि मग केंद्रीय मंत्रिमंडळाची, तो म्हणजे खडकवासला ते खराडी याही मार्गाची मान्यता पीआयबीची मिळावी आणि नंतर मंत्रिमंडळाची ही मागणी किंवा याच्यावरती सुद्धा चर्चा माननीय खट्टर साहेबांशी झाली। ते अत्यंत सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला आणि आज मला त्यांनाही धन्यवाद द्यायचे की ताबडतोब त्यांनी याच्यावरती कार्यवाही केली आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये हा प्रस्ताव आणला। त्यामुळे महाराष्ट्र सरकार म्हणून माननीय देवेंद्रजी ही सातत्यानं या मेट्रो मार्गाच्या पुण्याच्या विस्तारीकरणासाठी सुद्धा त्यांच्याही नेहमी सूचना होत्या। आज मोदीजी आणि त्यांच्या सरकारला सुद्धा मी धन्यवाद देईन आणि माननीय खट्टरजी आज याबरोबरच पुढच्या काळामध्ये सुद्धा पुण्यातली मेट्रो अजून जास्तीत जास्त प्रमाणात वाढली पाहिजे। शेवटच्या माणसाला मेट्रोचा वापर झाला पाहिजे म्हणून आपण महामेट्रोला आणखी 2 या ठिकाणी डीपीआर तयार करायला सांगितलेत। एक म्हणजे खडकवासला ते हिंजवडी आणि दुसरं खराडी ते विमानतळ या 2 मेट्रो मार्गाचा डीपीआर आता महामेट्रोने तयार करायला घेतलाय। त्यामुळे टप्प्याटप्प्याने तोही विषय पुढे जाईल। त्यामुळे जर खराडी ते विमानतळ हा मेट्रो मार्ग झाला, मंजूर झाला, नंतर झाला तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या कुठल्याही नागरिकाला थेट आता विमानतळावरती मेट्रो मार्गाने जाता येईल, मेट्रोने प्रवास करून जाता येईल, अशा पद्धतीचा भविष्यातला एक विचार आम्ही सगळ्यांनी केलाय। त्यामुळे खऱ्या अर्थानं आज पुणेकरांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा आहे। त्यामुळे पुणेकरांच्या वतीने माननीय मोदी सरकारचं, माननीय मोदीजींचं, माननीय देवेंद्रजींचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदनही करतो। स्वारगेट ते कात्रजचा जो मार्गाचं आता आपण उद्घाटन केलेलं होतं, लोकार्पण भूमिपूजन,
तर त्याची काय परिस्थिती आहे? अजूनही काम सुरू झालं तो नाही? मार्गाचं उद्घाटन भूमिपूजन झालं. मला वाटतं त्याची काहीतरी निविदा प्रक्रिया आता सुरू आहे, त्यामुळे निविदा प्रक्रिया सुद्धा झाली आहे. खऱ्या अर्थाने ते काम आता लवकर सुरू होईल. त्यामुळे कात्रज ते स्वारगेट ते कात्रज हा पूर्ण भूमिगत मार्ग आहे, त्याचे काम आता लवकर सुरू होईल. पिंपरी ते निगडीचं जे विस्तारीकरण होणार होतं ते सुद्धा करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. निश्चितपणे शेवटी पुणे आहे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही महानगर एकमेकाशी आमची जोडलेली आहेत. आज मी केंद्रामध्ये प्रतिनिधित्व करतो, या शहराचं करतो, जिल्ह्याचं करतो, राज्याचं करतो. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांच्या विषयात निश्चितपणे पुढच्या काळात तोही प्रस्ताव लवकरात लवकर मान्य करण्यासाठीचे माझे प्रयत्न राहतील.